टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संत ज्ञानेश्वर महाराज यांचं पालखी प्रस्थान उद्या होणार आहे आणि याच अनुषंगाने जी तयारी आहे ती तयारी पूर्ण झालेली पाहायला मिळते। त्यासोबत लाखोच्या संख्येने जे वारकरी आहेत ते वारकरी अलंकापुरीमध्ये दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे, कारण की पालखी सोहळा उद्या सुरुवात होणार आहे आणि या पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने जाणार आहे आणि पंढरीच्या दिशेने वारीमध्ये सहभाग होण्यासाठी मोठ्या संख्येने जे वारकरी आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळते। राज्यभरातून अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून हे वारकरी सध्या दाखल झालेले आहेत, कारण की शेतीची जी कामं आहेत ती कामं आवरून सध्या अनेक वारकरी वारीमध्ये सहभागी होत असतो आणि त्याचमुळे आपल्यासोबत काही वारकरी आहेत। मला सांगा की वारी उद्या निघणार आहे, विठुराया काय मागणं मागायला? आम्ही कर्नाटक गदगने तिथं आलो। आम्ही हे आलेलं वारी फर्स्ट वारी आमचं हे बघायला म्हणूनच आम्ही तिथं आम्ही एक 30 लोक आलो आणि हे याच्याबद्दल आम्हाला अपार भक्ती आहे म्हणूनच इथंपर्यंत आम्ही येऊन आलो। माझं नाव तुम्ही काय काय ऐकलं संत ज्ञानेश्वरांच्या आणि तुकारामांच्या वारीबद्दल काय काय माहिती आहे? इथं काय आम्ही मागता होते होतं म्हणाचं पूर्वीच बोललेलं आहे। आमचं आजोबा झालं, आमचं वडील झाले, आमचं त्यांचा आजोबा एवढं पण वारी करून घेत आलेले। आम्ही हे फर्स्ट वारी आमचं आम्ही गदगातनं। माझं नाव ज्ञानेश्वर खोकले म्हणून। काय सांगा आज आळंदीच्या वारीमध्ये आला पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात मराठी आणि कन्नड। नक्कीच आपण पाहतो की खरं तर कर्नाटकमधून सुद्धा अनेक वारकरी हे आज या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळते। काय सांगाल आज वारीसोबत? वारी आता मी 25 वर्षापासून प्रस्तावनेला येणार आहे, कर्नाटकातनं येतो मी आणि माऊलींचं काय महाराष्ट्र मंडळी आणि विश्वासातील काय त्याने पसायदान मागितले त्याच्यामुळे सगळं विश्व सगळं चांगलं आहे। सगळे लोकांच्यासाठी त्यांनी ते पसायदान मागितलेलं आहे, दुरितांच्यासाठी मागितलेलं आहे। त्याच्यामुळे आता हे भरपूर लोक आलेले काय त्यांच्या कृपाने आलेलं आहे। तुम्ही कर्नाटकमधून आलात, किती लोक तुम्ही या वारीमध्ये सहभागी होणार आहात? आता आम्ही कम से कम आता आम्ही 40 लोक आलेला आहे हे वर्षी। दरवर्षी 30 असे लोक येते आणि आम्ही वास्कर फडवरे असते आणि सगळं आमचं मंडळ तिकडे जे असतात तेव्हा सगळं गुरु महाराजांच्या कृपाने आम्ही तिकडे असतात। नक्कीच पाहिलं की खरं तर 40 लोक कर्नाटककडून या ठिकाणी आलेले पाहायला मिळतं। एकंदरीत वारीचा जो अनुभव आहे तो घेण्यासाठी अनेक वारकरी सध्या आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि उद्या जी वारीची तयारी आहे त्यासोबत पंढरीच्या दिशेने जी वाटचाल आहे ती करण्यासाठी अनेक भाविक खरं तर वारकरी दाखल झालेले आहेत। मला सांगा दादा, तुम्ही पूर्ण आलात वारीमध्ये सहभागी होणार आहे, कसं वाटतं? लातूरून आला वारीमध्ये सहभागी होणार आहे, काय विठुराया आहे का मागचं मागणं? विशेष म्हणजे सगळं व्यवस्थित पांडुरंगाच्या कल्पने नीट चांगलं। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की जी वारी आहे ती कुठेतरी चांगली होऊ दे अशीच भावना खरं तर विठुराया का मागताना वारकरी आपल्याला पाहायला मिळतंय। कारण अभिषेक सह मी सुनील दगडे, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।